आज बनवली होती मी मऊ मोकळी साबुदाणा खिचडी. चिकट साबुदाणा खिचडी कोणालाच आवडत नाही, सगळ्यांनाच मऊ मोकळी साबुदाणा खिचडी आवडते. आणि तुम्ही बघू शकता की किती छान मोकळी ही साबुदाणा खिचडी झालेली आहे. साबुदाणा खिचडी अशी मऊ मोकळी होण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, जसं की साबुदाणा कसा भिजवायचा, किती वेळ भिजायला पाहिजे, किंवा शेंगदाण्याचं कूट कसं वाटायला पाहिजे, आणि साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट कधी घालायचं, या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच साबुदाणा खिचडी मऊ मोकळी होते. चला बघूया रेसिपी. तर त्याच्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे आणि साबुदाणा पाणी घालून स्वच्छ धुवायचं, चांगलं चोळून धुवायचं साबुदाणा, म्हणजे त्याच्यावरती जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि खिचडी मोकळी होते. त्याच्यामुळे चांगलं चोळून धुवायचं. 2 ते 3 पाण्याने साबुदाणा धुवायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं भिजण्यासाठी. आता याच्यामध्ये पाणी किती घालायचं तर बघा, साबुदाण्याच्या वरती अगदी थोडंसं पाणी राहायला पाहिजे, खूप जास्त कमी किंवा खूप जास्त पाणी घालू नका. बोटाने मोजायचं म्हटलं तर बोट बुडवल्यानंतर बोटाच्या कांडीचा पाव भाग पाणी वरती राहिलं पाहिजे, एवढं याच्यात पाणी घालायचं. आता साबुदाणा तुम्ही जर सकाळी करणार असाल तर रात्री भिजवा, आणि रात्री बनवणार असाल तर सकाळी भिजवा. कमीत कमी 6 ते 7 तास तरी साबुदाणा भिजला पाहिजे चांगला. बघा, आता मी रात्री साबुदाणा भिजवला होता, सकाळी छान साबुदाणा भिजला आहे. बोटावरती असं त्याला चुरल्यानंतर साबुदाणा चुरतोय सहज. आता साबुदाणा भिजून तयार आहे. आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतले, छान खरपूस शेंगदाणे भाजायचे. डीमार्टचे किंवा दुकानातले शेंगदाणे असतील तर थोडेसे ओलसर असतात, भाजायला वेळ लागतो. त्याच्यामुळं स्लो गॅसच्या फ्लेमवरती शेंगदाणे छान खरपूस भाजायचे. आणि भाजल्यानंतर त्याची मी इथे साल काढून घेत आहे. साल ह्याच्यासाठी काढत आहे की साबुदाणा खिचडीला रंग थोडासा काळसर येतो साल ठेवली तर, म्हणून थोडीशी साल काढून घेतली. बघा शेंगदाण्याचा आवाज, शेंगदाणे असे चांगले कडक भाजले पाहिजे. साबुदाणा खिचडीमध्ये छान लागतात कडक भाजलेले शेंगदाणे. आता याची साल काढून झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि मिक्सर बंद चालू करत, म्हणजे प्लस मोडवरती मिक्सर फिरवायचा आहे. आपल्याला शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर आणि थोडंसं बारीक असं हवं आहे, म्हणून मग मिक्सर बंद चालू करत फिरवायचं. अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं आहे. आता कढईमध्ये तेल घातलं. साबुदाणा बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं, साबुदाणा चांगला मोकळा होतो, चिकट होत नाही म्हणून. तेल घातल्यानंतर त्याच्यात मी जिरं घातलं आहे. आता कोणी कोणी उपवासाला जिरं खातं, कोणी खात नाही, तर घालते मी थोडंसं जिरं. आणि नंतर त्याच्यात हिरवी मिरचीचे तुकडे घातले. मिरचीचे तुकडे चांगले फ्राय करायचे. एक बटाटा मी साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतल्यात. आता या फोडी कढईमध्ये घातल्या आणि मिक्स करायचं थोडंसं. आणि आता बटाटा शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये या फोडी मऊ करून घ्यायच्या आहेत. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेमुळं छान बटाटा मऊ होतो लवकर. आता 2-3 मिनिटं याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं आणि एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. आता अर्धा कच्चा बटाटा शिजलेला आहे, त्याच्यामुळं अजून 1-2 मिनिटासाठी मी इथे याच्यावरती झाकण ठेवणार आहे. आणि 1-2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर बटाटा चांगला मऊ झाला आहे. उलटण्याने एक बटाट्याची फोड अशी जर तोडली तर सहज तुटते ती, म्हणजे छान मऊ शिजला आहे बटाटा. आता याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाण्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं तर छान भिजतो. बघा किती मोकळा झालेला आहे साबुदाणा भिजल्यानंतर सुद्धा. आता याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे पूर्ण तेल साबुदाण्याला लागलं पाहिजे. मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवते आणि 2-3 मिनिटासाठी साबुदाणा वाफवून घेते. अशा पद्धतीने जर साबुदाणा बनवलात तुम्ही तर साबुदाणा छान मोकळा होतो. एकदा बनवून बघा. तर आता 2-3 मिनिटं छान याला वाफ दिलेली आहे आणि नंतर मिक्स करून घेतलं. 1-2-3 मिनिटाची वाफ दिल्यानंतरच मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते. आधी जर घातलं तर साबुदाणा खिचडी चिकट होते. थोडासा साबुदाणा वाफवून घेतला तर चिकट होत नाही. आता याच्यात शेंगदाण्याचं कूट घातलं आणि मी थोडीशी साखर घातली आहे. आता तुमच्या आवडीवर आहे
मी इथे जी मिरची वापरली आहे ती काळी मिरची आहे, खूप तिखट असते आणि मुलांना घशामध्ये थोडीशी आग होते या मिरचीमुळं, म्हणून मी त्याच्यात थोडीशी साखर घालते चव बॅलन्स होण्यासाठी. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा साबुदाणा फक्त मी मिक्स केला आहे तरीसुद्धा मोकळासक साबुदाणा आहे. झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं याला स्लो गॅसच्या फ्लेमवरती वाफ द्यायची आहे. आता 4-1 मिनिटांनी झाकण काढलं, पुन्हा एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 3-4 मिनटासाठी याला वाफ द्यायची आहे. अधूनमधून झाकण काढून याला हलवून घ्यायचं, नाहीतर साबुदाणा कढईला चिटकतो. आता स्लो गॅसच्या फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं मस्त साबुदाणा वाफवून झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही साबुदाणा खिचडी अगदी मोकळी सक झालेली आहे आणि साबुदाणासुद्धा मऊ झालेला आहे छान. इथे आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. सुरुवातीला जेव्हा मी स्वयंपाक शिकायची 11वी-12वीत असताना तेव्हा सगळे पदार्थ जवळपास जमायचे, पण एकच गोष्ट होती हे की साबुदाणा अजिबात जमत नव्हता. चिकट व्हायचा नेहमी किंवा कच्चा राहायचा. खूप सगळ्या एक्सपेरिमेंटनंतर आता साबुदाणा खिचडी परफेक्ट जमतीये मला, म्हणून मग तुमच्याशी ही परफेक्ट मऊ मोकळीसक साबुदाणा खिचडीची रेसिपी शेअर केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा साबुदाणा खिचडी बनवून बघा. तुमचीसुद्धा साबुदाणा खिचडी मऊ मोकळीसक होईल, अजिबात चिकट होणार नाही. आता आषाढी एकादशीसुद्धा येत आहे जवळच, तर अशा पद्धतीने तुम्ही एकादशीच्या वेळी साबुदाणा बनवून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.